मित्रांनो, रात्री झोपायला जाताना मनात भीती वाटते का? पत्नीच्या डोळ्यातील निराशा पाहून आतून तुटल्यासारखं वाटतं का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो तुमची हरवलेली ताकद परत आणेल. रात्री जेव्हा तुम्ही बिछाण्यावर जाता तेव्हा भीतीने तुमची छाती धडधडते का? तुमचा तो अवयव तुम्हाला पाहिजे तेव्हा काम करतो का? आणि नको तेव्हा शांत होतो, जसा एखादा जुना बल्ब जो मध्येच विझतो? तुमची टायमिंग इतकी कमी झाली आहे का की पत्नीच्या चेहऱ्यावरील निराशा तुम्हाला आतून खात आहे आणि तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तिच्यापासून वाचण्याचे बहाणे शोधता? तुम्हाला वाटतं का की हे वयामुळे होत आहे? पण खरं तर तुमच्या नसा इतक्या कमकुवत झाल्या आहेत की तिथे रक्तपुरवठा नीट होत नाहीये आणि तुमची टेस्टोस्टेरॉनची पातळी रोज कमी होत चालली आहे. जर हो तर लक्ष देऊन ऐका. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण 99% पुरुष त्याकडे दुर्लक्ष करतात कारण त्याचा वास चांगला नसतो. पण हीच गोष्ट तुम्हाला ती ताकद परत देईल जी तुमच्या तारुण्याच्या स्वप्नांमध्ये होती, जो तुम्हाला तो आत्मविश्वास देईल की तुम्ही कधीही, कुठेही आणि कोणत्याही वेळी तयार राहाल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुमच्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे. मी माझ्या चॅनलच्या ॲनालिटिक्समध्ये पाहिलं आहे की 99% लोक माझे व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. हे पाहून मला खरंच खूप दुःख होतं, कारण मी प्रत्येक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेते, जेणेकरून तुम्हाला योग्य, स्पष्ट आणि खात्रीशीर माहिती मिळू शकेल. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओची थोडीशीही मदत होत असेल किंवा काही शिकायला मिळत असेल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब मला भविष्यात असेच उपयुक्त व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतं. चला, आता वेळ न घालवता आजच्या विषयाकडे वळूया. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची आपली डॉक्टर नमिता पाटील आणि तुम्ही पाहत आहात डॉक्टर नमिता पाटील चॅनल. आता ऐका, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही तुमच्या तरुणपणीची स्वप्ने जगू इच्छिता का? जेव्हा तुम्ही विचार करायचात की मोठे झाल्यावर किती ताकदवान व्हाल, किती नाव कमवाल, कसं आयुष्य जगाल, ती स्वप्ने अपूर्ण राहिली आहेत का कारण तुमचं शरीर साथ देत नाहीये? तर एक काम करा, खाली जे लाल रंगाचं बटन आहे ना, ते तुमच्या त्या स्वप्नांच्या नावाने दाबा. हो, त्या स्वप्नांच्या नावाने जी अजूनही अपूर्ण आहेत आणि जी तुम्हाला रोज रात्री सतावतात. त्यांना निरोप द्या आणि नव्या आवृत्तीसाठी सबस्क्राईब करा. आणि हो, कॉमेंटमध्ये जय बजरंगबली लिहा. तुमचं नावही सांगा. मला पाहायचंय की कोण कोण खरंच आपली स्वप्न पूर्ण करू इच्छितं, कोण कोण हार मानायला तयार नाही. बघा मित्रांनो, मी असे हजारो पुरुष पाहिले आहेत जे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या लपवतात. माझ्याकडे येतात तेव्हा त्यांच्या नजरा खाली असतात, आवाज दबलेला असतो. म्हणतात, डॉक्टर नमिता पाटील, आमचा ताठरपणा नीट येत नाही, कधी येतो कधी नाही, टायमिंग तर पूर्ण संपली आहे, पत्नी नाराज आहे, घरात तणाव आहे. आणि हे सगळं का होत आहे? कारण एकच, नसांना आलेली सूज, रक्ताचा प्रवाह नीट नसणे, टेस्टोस्टेरॉनची पातळी घसरत चालली आहे आणि ताणतणाव इतका वाढला आहे की डोकंच काम करत नाही. पण आज मी असा एक उपाय सांगणार आहे जो शतकानुशतके काम करत आहे, जो आयुर्वेदात वाजीकरण म्हणजेच ताकद देणारे औषध मानलं जातं, ज्याने माझ्या अनेक रुग्णांना पुन्हा तरुण बनवले आहे. लसूण. सर्वात आधी समजून घ्या की लसणात असं काय आहे. यात ॲलिसिन नावाचं तेल असतं. जेव्हा तुम्ही लसूण ठेचता तेव्हा सल्फर कंपाऊंड्स बाहेर पडतात, ज्यामुळे त्याला तो विशिष्ट वास येतो. हेच सल्फर कंपाऊंड्स तुमच्या नसा मोकळ्या करतात, रक्तप्रवाह वाढवतात, सूज कमी करतात. जेव्हा नसा मोकळ्या होतात तेव्हा रक्त व्यवस्थित वाहतं आणि जेव्हा रक्त वाहतं तेव्हा तो अवयव काम करू लागतो. हे विज्ञान आहे, कोणतीही जादू नाही. पण इथे एक अडचण आहे. बहुतांश लोक लसूण चुकीच्या पद्धतीने खातात, म्हणूनच फायदा होत नाही. मी पुढे योग्य पद्धत सांगेन. तुम्हाला माहीत होतं का की हा वास देणारं तेल इतकी कमाल करतं? अजूनपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर एकदा सबस्क्राईब बटन तपासून पहा. ज्यांना आपली स्वप्ने पूर्ण करायची आहेत ते नक्की सबस्क्राईब करतात. पहिला फायदा, हे एक अँटीबायोटिक आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं. जर तोंडातून दुर्गंधी येत असेल, दातांच्या समस्या असतील, वारंवार लहान-सहान आजार होत असतील तर रात्री लसणाची एक पाकळी खाऊन झोपा. हे तोंडाचे आरोग्यही सुधारेल आणि आतून शरीराची सफाईही करेल. बॅक्टेरिया, व्हायरस, जंतू सर्वांना मारतं. ही तुमच्या आरोग्याची पहिली ढाल आहे. जेव्हा आतून आरोग्य चांगले असेल तेव्हा ते बाहेरही दिसेल. तुम्हाला वाटतं का की तुम्ही आजारांपासून दूर राहावं? दुसरा फायदा,
अँटीऑक्सिडंट. हे तुमच्या पेशींना लवकर नष्ट होऊ देत नाही, नवीन पेशी बनवण्यात मदत करतं, ऑक्सिडेशन थांबवतं. म्हणजेच तुम्ही तरुण राहाल, वयाआधी म्हातारे दिसणार नाही. तुमची त्वचा उजळेल, डोळ्यात चमक येईल, केस गळणे कमी होईल. हे फक्त खालच्या अवयवासाठी नाही, तर संपूर्ण शरीरासाठी आहे. तुम्हाला वाटतं का की तुम्ही 40व्या वर्षीही 25 वर्षांचं दिसावं? तिसरा फायदा, हृदयाचे आरोग्य. रक्ताभिसरण सुधारते. जेव्हा हृदय नीट काम करेल तेव्हा संपूर्ण शरीरात रक्त व्यवस्थित पोहोचेल, आणि जेव्हा त्या अवयवापर्यंत रक्त पोहोचेल तेव्हा तो काम करेल. ही एक साखळी प्रक्रिया आहे. हे कोलेस्ट्रॉल कमी करतं, बीपी नियंत्रणात ठेवतं. हृदय मजबूत असेल तर तुम्ही मजबूत राहाल. तुम्ही कधी विचार केला होता का की लसूण हृदयाला आणि त्या अवयवाला एकाच वेळी निरोगी करेल? चौथा फायदा, वजन कमी करणे. चयापचय वेगवान करतं. जेव्हा पचनक्रिया चांगली असेल तेव्हा खाल्लेलं अंगाला लागेल, चरबी वाढणार नाही. आणि जेव्हा चरबी कमी होईल तेव्हा टेस्टोस्टेरॉन वाढेल, कारण चरबी या हॉर्मोनला कमी करते. हे एक चक्र आहे. चरबी कमी, हॉर्मोन जास्त, ऊर्जा जास्त आणि तुमची परफॉर्मन्स उत्तम. तुम्हाला हे कनेक्शन समजतं आहे का? पाचवा आणि सर्वात मोठा फायदा, टेस्टोस्टेरॉन बूस्ट. हे नैसर्गिकरित्या तुमचे हे हॉर्मोन वाढवतं. जेव्हा हे वाढते तेव्हा स्नायू मजबूत होतात, रक्तप्रवाह बरा होतो, ताणतणाव कमी होतो, बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढते. ही एकच गोष्ट इतकी सारी कामे करते. आणि जेव्हा हे सगळं ठीक होईल तेव्हा ती समस्या जी तुम्ही लपवत आहात तीही दूर होईल. तुमचा आत्मविश्वास परत येईल, पत्नीसोबतचे नाते सुधारतील, घरात आनंद पसरेल. तुम्ही हा उपाय करून पाहण्यास तयार आहात का? आत्तापर्यंत जे ऐकलं त्यात काही कामाचं वाटलं असेल तर पुन्हा एकदा सांगते, सबस्क्राईब करा. पुढे आणखी भारी गोष्टी येणार आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणता लसूण खावा? सामान्य लसूणही चालेल, पण जर मिळाला तर काश्मीरी लसूण सर्वोत्तम आहे. तो गोल गोल मोत्यासारखा आणि चमकदार दिसतो. त्यात सल्फर कंपाऊंड्स जास्त असतात, त्यामुळे त्याचा परिणामही जास्त होतो. जर मला ऑनलाईन मिळाला तर मी लिंक शेअर करेन, नाहीतर तुमच्या जवळच्या कोणत्याही आयुर्वेदिक किंवा किराणा दुकानात विचारून पहा. मी बऱ्याच रुग्णांना हाच लसूण सुचवला आहे आणि त्यांना फरक जाणवला आहे. तुम्हालाही हे ट्राय करायला आवडेल का? किती खावा? सकाळी उपाशीपोटी 2 पाकळ्या ठेचून खा किंवा चावून खा आणि वरून थोडं कोमट पाणी प्या. 1 ग्लास रात्रीही घेऊ शकता, पण सकाळी उपाशीपोटी घेणे सर्वात उत्तम. जास्त खायचा नाही, जास्तीत जास्त 2 ते 3 पाकळ्या. 5-6 खाऊ नका, यकृताला नुकसान होईल. आणि लक्षात ठेवा, उपाशीपोटीच खायचं आहे, जेवणानंतर नाही, नाहीतर त्याचा प्रभाव अर्धाच राहील. तुम्ही हा नियम पाळू शकता का? पण काही लोकांनी हा अजिबात खाऊ नये. ज्यांना ॲसिडिटीचा खूप त्रास आहे त्यांनी एकतर खाऊच नये किंवा मधासोबत खावा. मध लसणाची उष्णता बॅलन्स करेल. ज्यांना सांधेदुखी आहे, कावीळ आहे किंवा पूर्वी झाली होती त्यांनी तो गरम पाण्यासोबत खावा, थंड पाण्यासोबत अजिबात नाही. थंड पाणी त्यांच्यासाठी विषासारखं ठरेल. ज्यांचं बीपी लो आहे त्यांनी उपाशीपोटी खाऊ नये, त्यांनी जेवणासोबत खावा. ज्यांचा बीपी हाय आहे त्यांनी रात्री खावा, त्यांच्यासाठी ते बेस्ट आहे. आणि ज्यांची नुकतीच सर्जरी झाली आहे किंवा होणार आहे त्यांनी तो अजिबात खाऊ नये. रक्तस्राव होऊ शकतो, कारण लसूण रक्त पातळ करतो. ज्यांच्या रक्ताच्या गाठी होत नाहीत त्यांच्यासाठीही नाही. 13 वर्षांखालील मुलांनी तर अजिबात खाऊ नये. कोणाला खायचा नाही हे तुम्हाला समजलं का? मी तुम्हाला एक किस्सा सांगते. माझा एक रुग्ण होता, 48 वर्षाचा व्यावसायिक, खूप पैसे कमवायचा, पण ताणतणाव इतका होता की रात्री झोप यायची नाही आणि जेव्हा वेळ मिळायची तेव्हा तो अवयव साथ द्यायचा नाही. पत्नीसोबतचं नातं तुटण्याच्या मार्गावर होतं, मुलंही दुरावली होती. तो माझ्याकडे आला, अगदी हरल्यासारखा रडत होता. म्हणत होता, डॉक्टर नमिता पाटील, मी सगळं गमावलं आहे, फक्त एक संधी अजून द्या. मी त्याला सकाळी काश्मीरी लसणाच्या 2 पाकळ्या खाण्यास सांगितलं आणि सोबत 10 मिनिटं ध्यान करायला सांगितलं. पाणी जास्त प्यायला सांगितलं आणि रात्री 11च्या आधी झोपायला सांगितलं. 20 दिवसांनंतर त्याचा फोन आला. आवाजात जोश होता. म्हणत होता, डॉक्टर नमिता पाटील, तुम्ही माझं आयुष्य वाचवलत, माझं घर वाचवलत. आज तो आपल्या पत्नीसोबत खूप खुश आहे, मुलंही जवळ आली आहेत आणि त्याचा व्यवसायही वाढला आहे, कारण त्याच्यात ऊर्जा आली आहे. ही एक सत्य घटना आहे. तुम्हालाही अशीच आपली कहाणी घडवायची आहे का? आता आणखी एक गुपित सांगते. लसूण ठेचल्यानंतर 10 मिनिटं हवेत तसाच राहू द्या, मग खा. यामुळे त्यातील ॲलिसिन आणखी वाढतं, त्याचा परिणाम दुप्पट होतो. आणि जर तुम्ही तो मधासोबत घेतला तर मधही आपलं काम करतं,
ऊर्जा देतं, स्टॅमिना वाढवतं. हे कॉम्बिनेशन अत्यंत शक्तिशाली आहे. मी अनेक लोकांना हे सुचवलं आहे आणि त्यांनी सांगितलं की 15 दिवसातच फरक जाणवला. तुम्हीही हे ट्राय करणार का? आता तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा, तुम्ही लसूण अशा पद्धतीने कधी ट्राय केला आहे का? किती दिवसात फरक दिसला? तुमच्या पत्नीने काही फरक नोटीस केला का? जर तुम्हाला वाटत असेल की मी पुढच्या व्हिडिओमध्ये यावर आणखी बोलावं, तर कॉमेंटमध्ये आणखी सांगा असं लिहा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या तरुणपणीची स्वप्ने पूर्ण करायची असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने हे पहिलं पाऊल असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. त्या मित्रांसोबत शेअर करा जे अजूनही आपली ही समस्या लपवत आहेत, जे रोज रात्री घाबरतात, जे आपल्या पत्नीपासून नजरा चोरतात. कदाचित तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलेल, कोणाचं तरी घर वाचवेल. भेटूया पुढच्या रात्री अशाच एका धमाकेदार टिप्स सोबत.